दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सलग 2 दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत करण्यात आलेले हे आंदोलन तहसीलदार महेश शितोळे आणि पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले। महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं युवक व विद्यार्थ्यांनी 2 दिवस ठिय्या आंदोलन केले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आंदोलनादरम्यान पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर लोकशाही मार्गाने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर होऊ नये असंही त्यांनी सांगितले। सलग 2 दिवस सुरू असलेले हे ठिय्या आंदोलन अखेर तहसीलदार महेश शितोळे व पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले। या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विविध सामाजिक संघटना तसेच इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला। आंदोलनकर्त्यांनी मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। आमच्या मागणी फक्त हेच आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती आंदोलन करतायत त्यांच्यावरती लाठीचार्ज हा झाला नाही पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करणार आहेत त्यांच्यावरती FIR आणि आज ते बाकीचे कोणतेही गुन्हे हे दाखल झाले नाही पाहिजेत आणि जे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यांच्यावरती पहिला हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि इस्तीफा हा धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। त्यांनी इस्तीफा हा दिलाच पाहिजे। आम्हाला त्यांचा इस्तीफा पाहिजेच म्हणजे पाहिजेच। आजपर्यंत असं कुठल्याही आघाडीत काही घडलेलं नव्हतं, पण आज सगळेजण आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्र आज आलेलो आहे। तर आता सध्याची कंडिशन अशी आहे की हे जे होतंय तिथं तेवढं थांबलं पाहिजे, कुठं ना कुठं तरी संघर्ष हा थांबला पाहिजे। एवढीच मागणी आहे की जी या संघटनेमध्ये आहेत किंवा बाकीच्या जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे आताच्या सध्याच्या कंडिशन नुसार की काही कारवाई होत आहे किंवा काही गुन्हे दाखल होत आहे, काही विद्यार्थी आणि काही महिलांवर अन्य ठिकाणी लाठीमार आणि काही गोष्टीचा काही अजून घटना अजून आपल्याला काही गोष्टी अजून तिथे गेल्यावर समजतील, पण आपल्याला अजून काही गोष्टीच्या उलगडा अजून होत नाही तिथे गेल्याशिवाय। काही प्रसंग आहेत तिथले ते आपल्याला अजूनपर्यंत दबावला भरपूर दबावावरनं येत आहे। तर माझी एवढीच मागणी असेल की ही जी मागणी आहे आज विद्यार्थ्यांकडून ती आपली पूर्ण झाली पाहिजे। मेन म्हणजे काय, सगळ्यांवर होणारी कारवाई किंवा काही गोष्टी बाकीच्या गोष्टी ज्या आता आपण मागितलेल्या आहेत त्या आपल्या झाल्या पाहिजेत, पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढीच माझी विनंती। परंतु ते झालं नाही तर हा आंदोलन पुन्हा सुरू होईल आणि त्यावेळेला आक्रमक पद्धतीने होईल। जर दिल्लीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर हल्ला होत असेल तर मी निश्चित सांगतो की त्या ठिकाणी मग आम्ही पालक लाठी हातात घेऊ आणि मग बाकी आम्ही पोलिसांवर हल्ला करू। जर आमच्या मुलांवर पोलीस हल्ला करणार असतील तर पालक म्हणून आम्ही पोलिसांवर हल्ला करू हे निश्चित आम्ही सांगतो। या पुढच्या काळामध्ये ते कुठलेही पोलीस असो किंवा कुठलेही डिपार्टमेंट असो आमच्या मुलांवरती हल्ला करू नये हे आमचं निश्चित त्यांना वॉर्निंग आहे। जे काय असेल तर म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्या पद्धतीने काम झालं पाहिजे ही आमची सरकारला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। पुन्हा कुणाच्याही लेकराला हात लावू नका करतात। तर आपलं जे निवेदन आहे ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेलं आहे आणि वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याच्यावर नियमानुसार कार्यवाही होईल। आपण आपलं जे उपोषण आहे ते मागं घ्यावं। त्यांना जे आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेली प्रत आहे आणि आमचं विनंतीपत्र आपल्याला देतोय, तर प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो की आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं। धन्यवाद।